नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रतिमाला प्रत्येक वेळेस जाणवत असतं, सायलीचा हात हातात घेतला की तिला जाणवत असतं की ही तिचीच मुलगी आहे. आणि त्याचबरोबर प्रतिमा सायलीला म्हणते सुद्धा की तू मला आई अशी हाक मारलीस का? तेव्हा सायली म्हणते हो मारली असेल. पण प्रियाला मात्र खूप राग येतो आणि प्रिया मात्र तिथे पुढे जाते आणि म्हणू लागते की नाही, मीच मारलेली आहे. परंतु आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णाजीला या गोष्टीची जाणीव होत आहे की सायलीमुळेच आज प्रतिमा आपल्यात आहे. कारण त्या दिवशीचा तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो जेव्हा प्रतिमा घरी आलेली होती. त्याचबरोबर पनवेलमध्ये एक बिझनेस एक्स्पो होणार आहे आणि त्या बिझनेस एक्स्पोसाठी सुभेदारांना आमंत्रण आलेलं आहे. तर तिथे सुभेदारांसोबतच आमंत्रण आलेलं आहे ते म्हणजे महिपत शिखरे SS कन्स्ट्रक्शन यांना. तर इकडे साक्षी पण म्हणत असते की हा एक्स्पो एवढा मोठा होणार आहे तर अण्णा आपल्याला तिकडे गेलं पाहिजे, असं साक्षीचं सुद्धा म्हणणं असतं. परंतु इकडे प्रताप मात्र SS कन्स्ट्रक्शनच्या महिपत शिखरे यांना जर हे आमंत्रण आलेलं असेल तर आपण तिथं गेलं नाही पाहिजे असं प्रतापला वाटत असतं. म्हणून प्रताप बोलत असतो. तेव्हा पूर्ण प्रताप सुभेदार आणि फॅमिलीला हे आमंत्रण आलेलं आहे. तर सायली मात्र म्हणत असते की आम्ही दोघंही तुमच्याबरोबर येईल. तुमच्या आजूबाजूला जर आम्ही असले तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण महिपत शिखरे कसं आहे हे आपल्याला माहिती आहे, असं बोलणं चाललेलं असतं. पण महिपत शिखरे तिथं आहे हे म्हटल्याबरोबर प्रताप आणि त्याचबरोबर इकडे बाकीच्यांना टेन्शन आलेलं असतं. कारण महिपत शिखरेने जे काही कांड केलेलं आहे आत्तापर्यंत त्यामुळं घरातले सगळेजण हादरलेलेच आहेत. महिपत कशा पद्धतीनं वागू शकतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. परंतु अर्जुनच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार चालू झालेला आहे. अर्जुन थोडा वेगळ्या गोष्टीने विचार करत आहे. नक्की हे सगळं कशा पद्धतीनं झालेलं आहे या गोष्टीचा विचार इकडे अर्जुन करत आहे. कारण त्याच्या डोक्यात असं आहे की काही करून महिपत शिखरेच्या घरात आपल्याला पुन्हा घुसायचं आहे आणि आता ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. या संधीचं सोनं केलं पाहिजे असा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे सायली म्हणत असते की खरंच प्रतिमात्या, म्हणजे मला असं वाटतंय हा कदाचित मी आई अशी हाक मारली असेल. तेव्हा प्रतिमा सायलीकडे पाहत असते आणि सायली म्हणत असते की आज ना तुम्ही खूप छान दिसताय, असं ती प्रतिमाला बोलत असते. प्रतिमा ही सायलीकडे पाहत असते, एकटक सायलीकडे पाहत असते आणि प्रियाच्या लक्षात येतं नाही आता डाव आपल्या हातून निसटत चाललाय. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येताच प्रिया धावत असते ते येते आणि म्हणू लागते की आई मी हाक मारलेली होती तुला, या सायलीचा काय संबंध आहे आणि तू काय मध्ये आलीस ग? मी माझ्या आईशी बोलते ना, एकतर एवढा वेळ झाला मी इथं वाट बघते की माझ्या आईला माझ्यासाठी कधी वेळ आहे आणि तू मात्र माझ्या आईशी बोलत बसली. ह्या प्रियाच्या वागण्यामुळं घरातील सर्वांना धक्का बसलेला असतो. ही अशी कशी आहे, हे असं कसं काय वागू शकते, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. त्यावेळेस सगळेजण प्रियाच्या या वागण्यामुळं तिच्याकडे पाहत असतात. सगळ्यांना असं वाटत असतं की म्हणजे हे मूर्खपणाचं तर लक्षण नाही आहे नाहीचं, म्हणजे त्या दोघी बोलत आहेत तर तिथेच मध्ये जाते आणि माझीच आई आहे माझंच आहे असं लहान मुलांसारखं वागते. हे सगळं वागणं हे अजिबात आवडलेलं नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर प्रियाने जो काही कांगावा करत असते त्याच्यामुळं इकडे धक्का बसलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा अर्जुनला सुद्धा राग आलेला आहे. अर्जुनला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही, त्यामुळं अर्जुन सुद्धा पाहत आहे. त्याचबरोबर घरातील कोणालाच ही गोष्ट पटलेली नाही आहे की ही मुलगी एवढी फालतू कशी काय वागू शकते. स्वतःहूनच आता प्रतिमाच्या जवळ जाते, तिचा हात हातात घेते आणि तिच्याशी बोलत आहे. त्याचबरोबर आई खरंच मलाही तुझ्यातला हा बदल खूपच आवडलेला आहे असं सांगत आहे. खरंच तू खूप छान दिसते. सायलीचं म्हणणं असतं की प्रतिमात्या कसे तुमच्या चेहऱ्यावरती डाग होते पण त्याच्यामुळं तुमचा आत्मविश्वास परत आलाय ना, यामध्ये मला आनंद आहे. बाकी त्यावेळेसही तुम्ही छान दिसत होता आणि आत्ताही तेवढंच छान दिसतंय असं सायलीला म्हणालेली असते. पण प्रियाचं असं म्हणणं आहे की आता तू छान दिसतेस आणि माझ्याही लगेच लक्षात आलं हा तुझ्या चेहऱ्यावरचे डाग गेलेले. पण हे अगदी सांगावं लागतं, हे त्या नजरेतून त्या भावनेतून अजिबात कळत नाही आहे. हे सगळं कोरडं कोरडं वाटत आहे घरातील सर्वांना, हे मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं नसतं. प्रियाने कितीही नाटकं केली आणि तिने कितीही सायली बनण्याचा प्रयत्न केला
पण ती मात्र सायली बनू शकत नाही. प्रिया स्वतःहूनच प्रतिमाला मिठी मारते आणि तिला जवळ घेते, पण प्रतिमाची मात्र अजिबात इच्छा नसते. प्रतिमाला अजिबात वाटत नाही की ही आपली मुलगी आहे. सायली मात्र शांत राहते, कारण प्रियाने डायरेक्ट येऊन तिथं म्हणालेली असते की ती माझी आई आहे, तुझी आई नाही आहे. तू तिच्याशी अशा पद्धतीनं बोलायला. आणि त्याचवेळी अर्जुन पण त्याला खटकलेलं असतं, तरीही तो शांत राहतो, कारण काहीही झालं तरीही आत्ता घरामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे ते खराब करायला नको असं वाटत असतं. त्यासोबतच इकडे रविराज सगळेजण तिथं असतात आणि मग पूर्णाजीने सांगितलेलं असतं की आज काहीतरी गोडाचं बनलं पाहिजे, म्हणून सगळेजण पाहत असतात. त्याचबरोबर स्वतः प्रिया प्रतिमाला घेऊन तिथे बसायला जाते आणि म्हणू लागते की चल आई बसून घेतो, आधी किती वेळ उभा राहणार आहेस. हे सगळं वागणं चाललेलं असतं, परंतु अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की सायलीचं मन दुखावलं गेलेलं आहे. सायलीला वाईट वाटलेलं आहे की हे सगळं अशा पद्धतीनं प्रिया वागलेली आहे. तरीही सायली कशी आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही ती आनंद घेणारी आहे. आपल्या घरातलं वातावरण कधीच गढूळ होऊ देणार नाही, ही गोष्टही त्याला चांगलीच माहिती आहे. त्यानंतर इकडे सगळेजण बोलत असतात. सगळेजण म्हणत असतात की खरंच आज प्रतिमामध्ये जो बदल झालेला आहे ना, तो खूपच छान आहे. आणि त्याचवेळी कल्पना तिथं बोलायला सुरुवात करते. कल्पना म्हणत असते की प्रतिमा, तुला आठवतंय का, तू पहिल्यांदा यांच्यासोबत आली होती बघ मला भेटायला, आणि त्यावेळेस तिथे आपल्या सगळ्यांमध्ये बोलणं चाललेलं होतं. तेव्हा हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग कल्पना सांगत असते की तेव्हा जेव्हा तू आली होती तेव्हा मला म्हणाली होती तू सुंदर तर आहेस, पण तुझ्या त्यापेक्षाही तुझ्या मनाचं सौंदर्य जे आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण आत्ता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आमच्या घरामध्ये, म्हणजे तू जर सुभेदारांच्या घरामध्ये आलीस तर तिथे मनाच्या सौंदर्याला महत्त्व दिलं जातं, हे तिने सांगितलेलं होतं. आणि खरंच तेव्हा माझी भीती निघून गेली आणि माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला. आज मला ती प्रतिमा माझ्यासमोर दिसत आहे. इकडे सायलीचंही म्हणणं आहे की प्रतिमा आत्या, तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गेले, तेव्हाही तुम्ही छान दिसत होता, आत्ताही छान दिसता, पण तुमच्या स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स पुन्हा आलेला आहे तो कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत आलेला आहे. या गोष्टीचा आनंदही ते सगळेजण व्यक्त करत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अश्विन म्हणत असतो की पूर्णाजी, तू मम्माला मगाशी काहीतरी गोड बनवायला सांगितलं होतं ना. तेव्हा कल्पना म्हणते की हो, मी गोडाचा शिरा बनवायला घेते आणि मग आपण जेवायलाच घेऊया, असं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे अस्मिता जी आहे तिला फक्त एकच काम आहे, ते म्हणजे सायलीशी कोणी चांगलं वागलं की तिथं लगेचच त्याला म्हणायचं की हो, आणि सायलीशी कोणी वाईट वागलं की त्या गोष्टीचा आनंद मात्र तिला जास्त होत असतो. अर्जुन सगळेजण तिथं असतात, सगळेजण बोलत असतात. आणि त्याचबरोबर प्रतिमा आत्यामध्ये झालेला जो बदल, प्रतिमा आत्या ही खरंच खूप गोड आहे, खूप छान आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे. आणि सगळेजणच बोलत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा रविराज त्याचबरोबर घरातले सगळेजण बोलत आहेत, प्रतिमाला समजून घेत आहेत, प्रतिमाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे सगळ्यांना मात्र खूप छान वाटत आहे. आज पुन्हा पहिली प्रतिमा आपल्यात आलेली आहे हे जाणवत असतं. शेवटी रविराज म्हणतात की नाही, इथे आम्ही नाही जेवणार. तिकडे सुमनने पंचपक्वानांचा बेत केलेला आहे आणि तिने मला आवर्जून सांगितलेलं आहे की जेवायला घरीच यायचं आहे, त्याच्यामुळं इथे आज नाही जेवण करू शकत, असं हे बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा इकडे या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आता प्रतिमा निघालेली असते. निघाल्यानंतर सुद्धा ती सायलीची भेट घेत असते आवर्जून. आणि आता मात्र पुन्हा राग आलेला असतो, तो म्हणजे प्रियाला. प्रियाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. प्रियाचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरीही ती माझी आई आहे आणि आई या परत भेटू, खरंच तुला भेटून खूप छान वाटलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता रविराज आणि प्रतिमा जायला निघालेले असतात. प्रिया मुद्दामच नाटकं करत बाय बाय असं म्हणत असते. आणि त्यासोबतच इकडे ती असं दाखवत असते की खरंच आपल्याला आपल्या आईमुळे किती आनंद होत आहे, आपल्याला आईची किती काळजी आहे, हे सगळं तिचं वागणं चाललेलं असतं. आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. पूर्णाजी आणि त्याचबरोबर कल्पना दोघीही तिथे थांबलेले असतात. आणि पूर्णाजीच्या डोळ्यात आज पाणी आलेलं असतं. आणि मग पूर्णाजी देवीआईच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते की खरंच आज कितीतरी दिवसानंतर माझी प्रतिमा मला पुन्हा पहिल्यासारखी वाटली आहे, असं म्हणत देवाचे आभार पूर्णाजी मानत असते. खूप भावूक झालेली असते पूर्णाजी, देवाच्या पुढे हात जोडून उभी असते. आणि तेवढ्यातच
पाठीमागून तिच्या खांद्यावरती एक हात देतो, तो म्हणजे कल्पनाचा. पूर्णाजी म्हणत असते की खरंच आत्ता जी प्रतिमा आपल्याला बघायला मिळते ना, ती फक्त आणि फक्त या अर्जुनच्या बायकोमुळं. कल्पना तिथं आलेली असते. कल्पना म्हणत असते की पूर्णाजी काळजी करू नका, ते डॉक्टर श्रद्धा आहेत ना, रविराज भाऊजींची डॉक्टर ओळखीचे, ते आहेत ना, ते करतायत ना उपचार, त्यामुळं तर आपल्या प्रतिमामध्ये आपल्याला एवढा बदल दिसतोय. काळजी नका करू तुम्ही पूर्णाई, असं कल्पना म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही आज प्रतिमामध्ये जो बदल झालेला आहे तो डॉक्टर श्रद्धा आणि अर्जुनच्या बायकोमुळे झालेला आहे. अन्यथा आपल्याला माहिती होतं की नक्की काय घडत होतं, कशा पद्धतीनं गोष्टी घडत होत्या. त्यामुळं आपल्याला याबाबतीत खरंच अर्जुनच्या बायकोचे आभार मानले पाहिजेत. कारण जेव्हा प्रतिमा आलेली होती, म्हणजे खरं तर तिला आणलंसुद्धा आपल्यामध्ये अर्जुनच्या बायकोनेच आणलेलं आहे. तिनेच पाहिलं आणि तिने घेऊन आली, हट्ट करून गेली आणि स्वतः प्रतिमाला घेऊन आलेली आहे. ज्या अवस्थेत प्रतिमा आलेली होती त्या अवस्थेमध्ये प्रतिमाला आपण पाहूही शकत नव्हतो. ती घाबरायची, सगळ्यांशी कशा पद्धतीनं वागायची हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. हे सगळं पूर्णाजी सांगत असते आणि त्यासोबतच इकडे बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजीचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच प्रतिमाला पूर्णाजी म्हणत असते की हे बघ, आत्ता आपल्याला प्रतिमामध्ये जो कॉन्फिडन्स आहे, पण एक गोष्टीची कमी आहे माझ्या लेकीकडे आणि देवाकडे. ती देवाला म्हणत असते की माझ्या लेकीची स्मृती तेवढी परत येऊ दे, तिला जुन्या गोष्टी आठवू दे, तिच्यामध्ये ज्या गोष्टींमुळं तिला त्रास झालेला आहे त्या गोष्टी पुन्हा तिला आठवल्या पाहिजेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कल्पना म्हणत असते की हो पूर्णाई, काळजी करू नका, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत तिच्या हक्काच्या आहेत त्या होणार आहेत आणि आत्ता जसं तिच्यामध्ये हा बदल झालेला आहे तसाच बदल तोही तिच्यामध्ये होईल, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं ती बोलत असते. आणि आपल्याला पूर्वीची जी प्रतिमा आहे ती पाहायला मिळेल असं कल्पना पूर्णाजीला सांगत असते. पूर्णाजीला म्हणत असते की काही काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं चाललेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कल्पना पूर्णाजीशी म्हणत असते की देवीही आपल्या पाठीशी आहे ना, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे असं ती सांगत असते. दोघेही खुश झालेले असतात. पण पूर्णाजीने मनोमन सायलीचे आभार मानलेले असतात, कारण सायलीमुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे असं इकडे पूर्णाजीला वाटत आहे. कारण आज आपल्यामध्ये जी प्रतिमा आहे ती फक्त आणि फक्त इकडे सायलीमुळंच आहे. या गोष्टी समोर आलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली कपड्यांच्या घड्या करत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आज या घरामध्ये जे काही घडलेलं आहे, जो आनंद आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळंच झालेला आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचवेळी अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, प्रतिमात्याचा चेहरा जेव्हा तुम्ही पाहता ना तेव्हा तुमचा चेहरा कसा असतो ते तुम्हाला खूप आनंद झालेला असतो. म्हणजे मी पहिलीच अशी लेडीज बघितली जी सासूला पाहिल्यावर एवढी खुश होते. तेव्हा सायली म्हणत असते त्या माझ्या आत्तेसासूबाई नाही आहेत, तो फक्त त्या माझ्यासाठी माझ्या आईच आहेत आणि त्याही तेवढाच जीव लावतात मला. तेव्हा अर्जुन म्हणतो हो अगदी बरोबर आहे, प्रतिमात्यासुद्धा अगदी तसाच जीव लावत असते, आपल्या लेकीला लावतात ना तसाच. तेव्हा सायलीचंही तेच म्हणणं असतं, म्हणजे प्रतिमात्या ह्या माझ्यासाठी खूप काही करतात, त्यांनी मला आईचं प्रेम दिलेलं आहे, हे सायली बोलत असते. आणि त्याचबरोबर सायलीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही माझ्यासाठी म्हणजे प्रतिमात्या जेव्हा जवळ येतात तेव्हा त्या माझी आईच आहेत असं मला वाटतं. म्हणजे माझी आई जरी असती ना तरी तीही त्यांच्यासारखीच असली असती असं मला वाटतं, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो सायलीकडे पाहत असतो आणि सायलीला म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, आज मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते. म्हणजे कुठल्याही आई मुलाच्या नात्यामध्ये जो बॉन्ड असतो तो, सायली म्हणते बघा ना, म्हणजे आई तुमच्यावरती एवढ्या रागवलेल्या आहेत पण तुमची काळजी करणं मात्र त्या कधीच सोडत नाही आहेत, तेवढीच काळजी तुमची करत असतात त्या, हे सायली अर्जुनला बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र सायली अर्जुनला सांगत असते की काही असलं तरीही, मग अर्जुन म्हणतो की तसाच बॉन्ड बघा ना तुम्ही साक्षीमध्ये, साक्षी एवढी वाईट वागत असली तरीही तिने तिच्या आईचा फोटो तिच्याकडे जपून ठेवला आहे. तिची आई गेलेली आहे पण तिला त्या गोष्टी आठवत आहेत, तिची आई चांगली आहे, तिची आई कशी होती, साधी होती, हे तिनं चैतन्याला सांगितलेलं सुद्धा आहे. म्हणजे सायलीला ह्या सर्व गोष्टी आठवत असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळंच
हे सगळं झालेलं आहे असं अर्जुन सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की त्यांच्याही नात्यामध्ये तो बॉन्ड आहे, पण इकडे तन्वीच्या नात्यामध्ये मला तो बॉन्ड दिसत नाही असं अर्जुनचं म्हणणं आहे. म्हणजे तन्वी जी आहे ती वेगळीच आहे हे अर्जुनला वाटत आहे. त्यासोबतच अर्जुन त्याच्या बाजूने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न तो करत असतो, का तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले असतात. आणि त्याचबरोबर त्याला असं वाटत असतं की आत्ता हे सगळं जे काही चालू आहे त्यामध्ये खरं तर प्रिया आहे ती मूर्खासारखी वागत असते. त्यानंतर अख्खं कुटुंब एकत्र बसलेलं आहे, छान गप्पा मारत आहेत आणि त्यामध्ये त्या गप्पांमध्ये त्यांचा एकच विषय आहे, तो म्हणजे इकडे अस्मिताला फक्त त्रास देणं एवढंच त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच त्यांचं बोलणं चाललेलं असतं. म्हणजे अस्मिताच्या बाबतीत नक्की काय करायचं आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि म्हणत असतात की खरं अर्जुन म्हणतो की खरंच म्हणजे अस्मिताचा नवरा इकडे आलेला नाही आहे ना, ते बरं झालं, नाहीतर अस्मिताबरोबर राहून त्याचीही वाट लागली असते असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे अस्मिता म्हणत असते काय चाललंय रे तुमचं हे. तेव्हा इकडे अश्विन म्हणत असतो की जेव्हा बाळ होणार आहे ना तेव्हा अस्मिताचा नवरा इकडे येणार आहे आणि मग तेव्हा अर्जुन म्हणतो की तो इकडे आला की त्याला 2 बाळांना सांभाळायला लागणार आहे, एक त्याचं बाळ आणि एक अस्मिताताई असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. प्रताप म्हणत असतो काय चाललंय रे तुमच्या दोघांचं, का तिला त्रास देताय तुम्ही असं प्रताप बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे हे सगळेजण बोलत असतात, हे म्हणत असतात की आम्ही कुठं त्रास देतोय, आम्ही त्रास देतच नाहीये. म्हणजे प्रताप इकडे म्हणत असतो की अरे आत्ता नाही रे, आता काही महिने तिला त्रास नाही द्यायचा आपण अजिबात. आता काय करायचं आहे माहिती आहे का, तिला त्रास नाही द्यायचा तर पुढे असं करायचं आहे असं प्रतापचं म्हणणं असतं की एकदा का बाळ झालं की मग तुम्हाला तिला किती छळायचं ते छळा. मग अस्मिता बोलत असते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की अस्मिता ताईला ना खरंच फक्त शॉपिंग वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. रात्रभर ती बाळाला तिकडेच ठेवणार, नवऱ्याला म्हणणार की तू बघ त्याला, आणि तो मात्र बिचारा बाळाला सांभाळत राहणार आणि अस्मिताई मात्र डाराडूर घोरत असणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो पुन्हा बाळाला सांभाळत राहणार आणि अस्मिताई मात्र शॉपिंग करण्यात बिझी असणार. हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की खरंच अस्मिताई माफ कर मला, खरंच आम्ही नाही तुला आता त्रास देणार असं बोलणं चालू आहे आणि अर्जुनने मात्र कान पकडून अस्मिताची माफी मागितलेली असते. त्यासोबतच अस्मिता म्हणते की विमल जा ना तिथे ना मी एक बॅग ठेवलेलं आहे ते घेऊन ये की जरा. मग विमलला ती पाठवत असते. ती म्हणत असते बघितलं का मी शॉपिंग केले, मी मॅटर्निटी ड्रेसेस ऑर्डर केलेले होते ना, ती ऑर्डर आलेली आहे असं म्हणत अस्मिता तिने केलेली खरेदी दाखवत असते आणि अर्जुन म्हणत असतो बघितलं ना, आत्ताच आपण म्हटलं होतं ना की तिला शॉपिंग करायला आवडणार आहे आणि आत्ताही तिनं त्याच पद्धतीनं शॉपिंग केलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मग अस्मिताला विचारलं जातं तुला काय खावं वाटतंय. तेव्हा ती सांगते की मला ना गुलकंद घातलेल्या विड्याचं पान खावं वाटतंय. तेव्हा सायली म्हणते हो तुमचा मोबाईल द्या हो जरा मला. तेव्हा अर्जुन त्याचा मोबाईल सायलीला देतो आणि सायलीला म्हणत असतो की हे घे. सायलीने आता मोबाईल हातात तर घेतलेला असतो, पण सायलीला त्या मोबाईलवरून काय करायचं असतं तर तिला ऑर्डर करायची असते, कारण अस्मिताला विड्याचं पान खायची इच्छा झालेली आहे. म्हणून सायलीने अर्जुनकडून मोबाईल घेतलेला असतो. मग इकडे अस्मिता पुन्हा सांगू लागते की मी बाळासाठी दुपटे झबले हेही ऑर्डर केलेलं आहे, 2च दिवसात ती पण ऑर्डर येऊन जाईल. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते हो अस्मिता ताई, बाळासाठी ऑर्डर आधी नाही करायची आणि बाळाच्या आधी अशी तयारी नसते करायची, आणि यायच्या आधी बाळासाठी काही घ्यायचं नाही असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात. तेव्हा अस्मिताला मात्र राग आलेला असतो. अस्मिताला ही गोष्ट अजिबातच पटत नसते, कारण अस्मिताचं असं म्हणणं आहे की नाही काहीही झालं तरीही आत्ता मला हे ऑर्डर करायचं होतं ना, ते मी केलेलं आहे, हिला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे असं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना त्या दोघीही म्हणत असतात की हो तिने जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे, बाळासाठी अशी कोणतीच खरेदी आधी करायची नाही आणि दुपटे वगैरे जे असतात ना ते असे ऑनलाईन मागवायचे नसतात, कारण बाळाला त्यामधून मायेचा स्पर्श मिळाला पाहिजे, कारण त्या विकतच्या दुपट्यांमधून ते मिळत नाही. म्हणून तर बाळाला आपण नवीन कपडेसुद्धा घालत नसतो, कारण बाळाला तिथे कोरी कपडे घातली जात नाहीत असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. आणि मग इकडे पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण अस्मिताला सांगत असतात की इथून पुढे जेव्हा काही बाळासाठी ऑर्डर करायचं असेल, बाळासाठी घ्यायचं असेल, तेव्हा आधी आम्हाला विचार आणि मग ती ऑर्डर टाक असं सरळ इकडे सांगितलं जातं.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र अस्मिता पाहत राहते आणि म्हणते की कुणी परक्या माणसांनी मला हे सगळं सांगायची अजिबात गरज नाही, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन पाहत असतो. अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण सायलीला त्यांनी परक म्हणून हिणवलेलं आहे ही गोष्ट काही अर्जुनला पटलेली नसते. त्यासोबतच अस्मिता तिथं असते आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रताप सगळेजण बोलत बसलेले आहेत आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की बिझनेस एक्स्पो होणार आहे पनवेलमध्ये आणि त्या बिझनेस एक्स्पोसाठी आपल्याला आमंत्रण आहे. प्रताप सुभेदार आणि फॅमिली या सगळ्यांना आमंत्रण आलेलं आहे हे सांगितलं जात असतं. तेव्हा सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. मग पूर्णाजी त्याचबरोबर इकडे बाकीचे सगळेजण विचारू लागतात की अजून कोणाकोणाला इन्व्हिटेशन आलेलं आहे. तेव्हा प्रताप सांगत असतो की हे इन्व्हिटेशन हे सगळं जे काही आहे ना ते SS कन्स्ट्रक्शनला पण आलेलं आहे आणि त्याचबरोबर SS कन्स्ट्रक्शनला हे इन्व्हिटेशन आलेलं आहे, म्हणजेच महिपत शिकरेला आलेलं आहे हेही आता क्लिअर होतं. जर महिपत शिकरेला हे इन्व्हिटेशन आलेलं असेल तर प्रतापचा चेहरा पडलेला असतो, तो घाबरलेला असतो. तेव्हा सायली म्हणते की आम्हीही दोघंही तुमच्यासोबत येऊ. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तेवढंच तुम्हाला तिथे आम्ही असल्यामुळं घाबरायची गरज नाही आहे, कारण महिपत शिकरेला सरळ करायला हे एक नंबर आहेत असं सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे महिपतकडेही ती बातमी पोचलेली असते, कारण महिपतलाही कळलेलं आहे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा महिपतही तिथे बोलत असतो. आणि त्याचबरोबर साक्षी म्हणत असते की आपल्याला गेलं पाहिजे. महिपतही खुश झालेला आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुनच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन सुरू झालेला आहे. अर्जुनने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि लवकरच महिपतच्या घरी जाऊन दहाड टाकायचा विचार केलेला आहे, कारण काहीही झालं तरी त्या बाबतीतले पुरावे आपल्याला मिळाले पाहिजेत असं अर्जुनला वाटत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.